सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गुजरात अहमदाबादमधील महात्मा गांधी यांचे साबरमती आश्रम. 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेला राहिल्यानंतर जेव्हा गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतामध्ये परत आले तेव्हा त्यांनी अहमदाबादला आपली कर्मभूमी बनवली. 1917 ते 1930 पर्यंत साबरमती आश्रम हा गांधीजींचा केवळ पत्ताच नव्हता, तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे केंद्र आणि सत्याग्रह व आश्रम जीवनाची प्रयोगभूमी बनले होते. या दरम्यान गांधीजींनी पहिले राष्ट्रव्यापी असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले आणि विश्वप्रसिद्ध असलेली गांधीजींची आत्मकथा सत्याचे प्रयोग ही सुद्धा लिहिली. हा आश्रम साबरमती नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. प्रत्येक रविवारच्या संध्याकाळपासून सोमवारच्या संध्याकाळपर्यंत गांधीजी मौन व्रत पाळायचे. केवळ साबरमती आश्रमाचे संचालक मगनलाल गांधी यांचा बिहार येथे मृत्यू झाला. केवळ त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला सांत्वना देण्याकरिता मौन व्रत तोडले होते. आश्रम जीवनामध्ये सकाळ व संध्याकाळच्या प्रार्थनेला विशेष महत्त्व होते. आकाशाखाली मोकळ्या जागेत जमिनीवर बसून मूर्तीशिवाय प्रार्थना केली जायची. हृदयकुंज हे गांधीजींचे निवासस्थान होते. अतिशय साधे मातीचे बांधकाम असलेले हे छोटेसे घर पाहिले की गांधीजींच्या साधेपणा, संयम आणि आत्मशिस्तीची प्रचिती येते. महात्मा गांधीजींची सूतकताई ही केवळ आर्थिक कृती नव्हती, तर ती त्यांच्या विचारांची आणि स्वातंत्र्य लढ्याची आत्मा होती. गांधीजी रोज स्वतः चरख्यावर सूत कातत. त्यांच्या मते सूतकताई म्हणजे स्वावलंबनाचे प्रतीक, गरिबांच्या श्रमाचा सन्मान व विदेशी कापडाच्या बहिष्काराचे प्रभावी साधन होते. यातून आपल्याला त्यांची अफाट देशभक्ती सुद्धा जाणवते. साबरमती आश्रमाचा परिसर अतिशय रम्य, शांत आणि मनाला निवांत करणारा आहे. येथील वातावरणात गांधीजींच्या विचारांचा स्पर्श जाणवतो. साधेपणा, संयम आणि निसर्गाशी एकरूपता हा परिसर केवळ पाहण्यास सुंदर नाही, तर मन आणि विचार दोन्हींना शुद्ध करणारा आहे. या आश्रमामध्येच संग्रहालय आहे. या संग्रहालयाची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी केली असून ती अत्यंत साधी व गांधीवादी विचारांशी सुसंगत आहे. या संग्रहालयात गांधीजींचा चरखा, खादीची वस्त्रे, त्यांच्या वापरातील चष्मा, लेखन साहित्य, पादत्राणे, गांधीजींची हस्तलिखिते, पत्रे व छायाचित्रे आहेत. सत्य व अहिंसा आणि स्वावलंबन यावर विचार मांडणारी माहिती आहे. गांधीजींची स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्रे, नेते, कार्यकर्ते व सामान्य लोकांना लिहिलेली पत्रे सुद्धा इथे आहेत. तसेच महत्त्वाच्या घोषणांचे मूळ दस्तऐवज आहेत. गांधीजींच्या बालपणापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचा जीवन प्रवास आपणास सविस्तरपणे येथे बघायला मिळतो. याच साबरमती आश्रमामधून 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेची सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारने लावलेल्या मीठ कराविरुद्ध हे एक आंदोलन होते. ही यात्रा सुमारे 380 किलोमीटर अंतराची होती. या यात्रेमध्ये 78 सत्याग्रही सहभागी झाले होते. गांधीजींनी दांडी येथे समुद्रकिनारी जाऊन मीठ उचलून कायदा मोडला व ब्रिटिश सत्तेला शांततेच्या मार्गाने खुले आवाहन दिले होते. हे जे दृश्य आपण बघत आहोत, या दृश्यामधून आपल्याला मिठाचा सत्याग्रह अगदी आपल्या डोळ्यासमोरच होत आहे असे जाणवते. या संग्रहालयामध्ये अनेक आकर्षक अशी तैलचित्रे आहेत, जी महात्मा गांधीजींच्या जीवन प्रवासाचे, विचारांचे आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या घटनांचे दृश्य दस्तऐवज आहे. ही अत्यंत कलात्मक आणि वास्तववादी शैलीत रंगवलेली असून गांधीजींच्या जीवनातील विविध टप्पे जिवंतपणे डोळ्यासमोर उभे करतात. तर एकदा साबरमती आश्रमाला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.